करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, नक्कीच आपल्याला जाणीव असू द्या की आपल्या वाईट बिकट परिस्थितीमध्ये आपल्याच जवळची माणसं, आपलीच माणसं वेळोवेळी आपल्याला त्रास देत आलेली आहेत. असं का होतं? माणसानं काय कमावलंय, माणसानं काय गमावलंय आयुष्य जगत असताना? याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे ना, याची यादी मात्र आपल्याजवळच असते. कारण का? आपण विचारतो, जरी कोणी आपल्याला प्रत्यक्षात बघा, समोर व्यक्ती आपल्याला भेटली की आपण बोलतो की नाही, काय कसे आहात, आता काय करताय? परंतु आपण स्वतःच्या बाबतीत सुद्धा प्रत्यक्षात विचार करणं गरजेचं आहे की खरंच आपण आपल्या आयुष्यात काय कमावलंय. अडचणी येतात आणि जातातही. फक्त जात असताना आपलं वय घेऊन जात असतात. बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक दिवस हा नवीन असतो. त्यामध्ये अडचणीसुद्धा येतात, संकटे पण येतात आणि नवनवीन माणसंसुद्धा पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळेला अडचणी आल्या, संकटं आली की तो दिवस बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनात वाईट दिवस म्हणून ओळखला जातो. कारण का? अडचणी आल्यात, संकटं आलीत. परंतु त्या बिकट परिस्थितीमध्ये आपलीच माणसं आपल्याला बघा साथ देत नाही आहेत. का? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आपल्याच जवळची माणसं आपल्याला त्रास द्यायला लागली. आता विचार करा, असं आपण केलंय तरी काय, जेणेकरून आपलीच माणसं आपल्याशी वैरी? मनुष्याने प्रत्यक्षात माणुसकी जपली पाहिजे. ही शिकवण फक्त मनुष्य देहाला आहे. कारण पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. म्हणून दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपलं मन देखील उत्तम असावं लागतं. आपल्याच मनात जर दोष असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना कळायला बघा वेळ लागेल. कारण का? त्या कळणारच नाही आहेत. कारण तुमचं मन हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे. आपण काय करत असतो? आपलं ठेवतो झाकून आणि दुसऱ्यांचं पाहतो वाकून. पण दुःखांचं डोंगर ज्यावेळी आपण बघा पार करत असतो, त्यावेळी सुख नक्कीच पाहायला मिळतं. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर प्रत्यक्षात आनंद होत असतो. कुणाकडून जर आपण पैसे जर उसने घेतले असतील ना, आणि हेच जर आपल्या नातेवाईकांना कळालेलं असेल तर आपलेच नातेवाईक आपल्याशी वैरी तर होतातच, परंतु चार चौघात बघा बोलून सुद्धा दाखवतात. आणि ती बोलणारी व्यक्ती आहे ना,
त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा त्रास हा आपल्याला होत असतो. पैसे आपण घेतलेले आहेत, कारण आपली बिकट परिस्थिती आहे. आपल्याला सुद्धा आयुष्य जगायचं आहे. परंतु आपल्याच व्यक्तीला कळाल्यावर बघा प्रत्यक्ष आपलं जीवनच हैराण झालेलं आहे. मग असं उत्तम असं कार्य कर, की लोकं आता बघा जवळची असो किंवा लांबची असो, त्रास देणं बंद करतील. बरोबर की नाही? आपण जर विचार केला, संपूर्ण घर बघा पायावर अवलंबून असतो. घराचा पाया हा उत्तम असणं गरजेचं आहे. पाया जर उत्तम असेल तर कळस उत्तमच असणार आहे. ज्याप्रमाणे बघा पती पत्नी त्याच प्रकारे संसार करत असताना पतीने पत्नीची साथ, पत्नीने पतीची साथ जर दिली ना, तर संसार सुखाचा आहे. परंतु जर एक विरुद्ध जर गेला, बघा पत्नी विरुद्ध गेली किंवा पती विरुद्ध गेला, तो लोकांची मजा होते आणि लोक टॉर्चर करत राहतात, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संसारात सुद्धा उत्तम असणं खूप गरजेचं आहे. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. का समर्थांनी आपल्याला ही शिकवण प्राप्त करून दिलेली आहे? कारण कलियुगात संसार करणं आता कठीण होऊ लागलेलं आहे. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, का आयुष्य कठीण होऊ लागलेलं आहे? पूर्वीच्या वेळी सुद्धा संसार होतेच ना, परंतु अपेक्षा वाढलेल्या आहेत. बरोबर की नाही? आणि त्या जर आपण अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर आपल्याच जवळची माणसं आपल्याला त्रास देणं सुरुवात करतील. म्हणून आई-वडिलांचं चरणसुद्धा नक्कीच त्या चरणांचं पूजन करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपण मंदिरात जातो, ज्याप्रमाणे आपण देवळात जातो, परमेश्वराला नमस्कार करतो, नमस्कार करणंच आहे. परंतु आपल्या घरातील आई-वडिलांना सुद्धा बघा आदराने नमस्कार करता आलं पाहिजे. पण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे लोक तुम्हाला त्रास देत असतील तर उद्धटपणाने वागू नकोस, त्यांना बोलू नकोस. आपल्या डोक्यामध्ये असणारे विचार, त्या विचारांना उत्तम प्रकारे बघा चांगली संगत असणं गरजेचं आहे. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांचा मनाचा विचार देखील ज्यावेळी तू करत असशील ना, तेव्हा माणुसकीचं सुंदर नातं तयार झालेलं दिसेल. आता आपण स्वतःचा सुद्धा विचार करतो आणि तितकाच दुसऱ्यांचा सुद्धा आपण मनात विचार करत असतो. परंतु आपण काय करतो, हल्लीच्या जीवनामध्ये दुसऱ्यांचं नाही, आपण फक्त स्वतःच पाहत असतो. दुसऱ्यांचा विचार देखील आपण आणत नाही. एखादा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी बघा जेवणाची सुरुवात असते, जेवणाची पंगत बसलेली असते किंवा आपण ताट घेऊन बघा उभे असतो, भुपे पद्धत असते तिथे, आणि माझ्या वाटेला गुलाबजाम यावं आणि नंतर संपल्या तरी चालेल असं आपल्याला वाटतं. परंतु आपण असा विचार करत नाही की बाबा माझ्या मागचे आहेत त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे. विश्वास एखाद्यावर इतका करा ना की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.
आणि प्रेम एखाद्यावर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहील. म्हणून आयुष्यात 2 गोष्टी अशा आहेत ना, एक म्हणजे विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम. या दोघांमध्ये सुद्धा फसू नका. तर आपलं हृदय हे उत्तमाचं ठेवा. आपल्यातला आत्मविश्वास वाढवा. लोक प्रत्यक्षपणे त्रास देणं बंद करतील. विचार जर आपण केला ना, बघा एखाद्या वेळी काय होतं की प्रत्यक्षात ज्या वेळेला आपल्या हातून चूक घडते त्यावेळेला आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो चुकीचा असतो. कारण कोणत्या कारणामुळे आपली चूक झालेली आहे हेच आपल्याला समजत नाही. आपल्याला डोळे तर जन्मताच मिळालेले आहेत. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण त्या डोळ्यांनी चांगलं पाहण्याची सवय ही आपल्याला असणं गरजेचं आहे. जर आपण चांगलं पाहिलं तर नक्कीच पुण्याही प्राप्त होईल. वाईट पाहिलं पुण्याही गमावू आणि पाप वाढेल. म्हणून आयुष्यात चांगले आणि वाईट अनुभव आपल्याला ओळखता आले पाहिजे. पाहणं गरजेचं आहे, अनुभव घेता आला पाहिजे. बघा, कारण विंचू असतो बघा, समर्थ म्हणाले, कोणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जसा फक्त नावाला बघा, नावापुरताच आहे ना विंचू. डंख मारल्यावर बघा प्रत्यक्षात आपण त्याला घाबरतो का बाबा इथून सावधान. मग तशीच आपली माणसंसुद्धा आपल्याला टॉर्चर करत असतात क्षणाक्षणाला. मग आपण कुठे थांबायचं आहे, कुठून कुठे प्रवास करायचा आहे हे माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. सुख आणि दुःख वाटून घेत आपण जगत राहिलो तर नात्यातील आपलेपणासुद्धा ओलावा आणि कायम टिकून राहील. परंतु आपण काय करतो की त्याचाच विचार करतो आणि दुःख आले की बघा पूर्णपणे विचार करणं बंद करतो. परंतु दुःख आलं तरीसुद्धा बघा आपल्या वाट्याला आलेलं दुःख यामध्ये सुद्धा आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. सुख आलंय त्यामध्ये सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आणि जर सुखदुःखामध्ये जर प्रत्यक्षात ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला त्या नात्यांमधील आपलेपणा जर जोडायचा असेल तर टिकून राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून सुख आणि दुःख वाटून घेत जर आपण जगायला शिकलो ना तर नात्यांमध्ये ओलावा निर्माण राहील आणि बघा प्रत्यक्षात कोणीही त्रास देणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.